ती बांध बघत का कुणीकडे ती? अरे तुझे काय डोळे गेलेत काय? म्हणलं कस काय राहू द्या माझी? नाही ना अजिबात नाही. इकडं खोरच घालले डोक्यात. दारू तर पिली नाही. दारू पिली नाही माझी अजिबात. तुला काय बांध दिसायला काय म्हातारी? जाऊ दे ना आता, झालं ना बस की आता. म्हणलं चाललं ना उगा माणसाला वाटतं जाऊ दे मध्ये बांध कोरत आहे. आता म्हातारा झाला तरी तुला अक्कल नाही कशी? राणे खोर दे इकडं. मी देणार नाही खोर. नाही तर खोर डोक्यात घालीन. आम्ही बघून घेऊ. तात्यानं आम्ही म्हणून बघून घेऊ माझी. म्हणणार ना ते बेवडा हिंडत गावात म्हणून तू उभ घेतले काय माझी? हा ती बेवडा ना आम्हीच बघून घेऊ. हा बेवडा ना माझी. बेवड्याच्या काय नाही हातात डोक्यातच खोर घालीन. चल नि घरी. राणे जरा तोंड सांभाळ. तोंड सांभाळ माझी. नाही नाही तोंड सांभाळ माझी. तुला वाटलं बाई हिचा नवरा पेताड्यान मी उभ घेईन हिची. डोक्यात खोर घालून जर नाही माघारी लागलं तर काय म्हण? तात्यानं आम्ही बघून घेऊ. तात्यानं आम्ही नाही नीट घरी चालता व्हायचं. हा याला काय नागोड बाई. नागोड बाई माझी. नागोड बाई माणूस बघून उभ घेतात काय तुम्ही? काय गरज आहे घ्यायची मग? अरे इतकी वर नको. वर नको हो माझी. मग का बांध काय तुझ्या डोळा फुटल्यात काय? ते बांधाचं झालं असं काय. बोलण्याला जरा पद्धत वापर ना. काय काय पद्धत वापरायची? नाही काय पद्धत वापरायची? सर वावर खाल्लं ना का तरी पद्धतच वापरू अजून बी. कोणाचं असतं वावर कोणाचं? मग कोणी खाल्लंय वावर? कोणी खाल्लंय? हा होय अर्धा एकर वावर मड्यावर घातलाय तरी बी अजून हे व्हाय ना काय? घातला ना दिवस पाणी. अरे एक एकर मड्यावर घाला आता. काय गरज नाही मला. मला सांगायचं ना अजिबात आळे कोरायचे नाही तर माझा बाण नीट करून द्यायचा आणि मग तिथून पुढे हे करायचं. कळलं ना? शिस्तानी बोल राणे. शिस्तानी बोल माझी. कस काय शिस्तानी बोलन? म्हणत ना कस काय शिस्तानी बोलन? हा इतकी वर हो नको. वर हो नको म्हणजे लगेच निघायचं घरी. नाही तर डोक्यातच खोर. काकू काय करते नेमकं? इतकं काय बांधते माझी. अरे तुला सांगते तू आळ बघ तू आणि झाड कुठाय तर बांध कुठाय सांग बरं. अजून खोर चिटकायची का काकू? तर ते आप्पाचा जीव घेशील का? जीव घेशील का माझी? मी खोरा देणार नाही तर त्याच्यानं डोक्यातच खोर घालत असते. माणूस टाकीत असते. बांधायला चिटकलं माझी. कस काय तू म्हणतो बांधायला? आता इथून तिथून बांध बघ ना किती कोरलाय र. हा अर्धा एकर ह्याचा दिवस पाणी घातलाय ना का तरी ह्याचं कसं भागत नाही? टायमाला बघायचं असतं काकूला काही. होय पेरायचे दिवस आले तर तुम्ही वाद करता. बावकीत आपली किती चव घालून घेता हाताने तुम्ही. मग गरजच नाही ना. म्हातारा कळता मग ह्याच्या लेकाला द्यायचं खेळणी लावून. हे कसे येतात डांगरा पुढे येतो 17 बऱ्या. सांगा ना तुम्ही. असला मोकर तमाशा आपल्या हाताने घरातली घरात. जाऊ दे ना आत्या जाऊ दे ना. म्हणणं चाललं कस काय? अर्धा एकर घातलं तरी बी ह्याचं पोटच भरा ना होय. मग आता काय करायचं सांग बरं तू? मग आम्ही जा का वावर इकून म्हणजे ह्याचं दिवस पाणी घातला म्हणजे? ते म्हणते अर्धा एकर जास्त आहे. अर्धा मोजा मोजून घे. टेपने मोजो. कशाचं काकूला का अर्धा एकर कशाचं काय? ते येईल रापाच्या वावरात म्हणून 10 गुंठे दिले वाजे असतं माझ्या माहितीच तो. कस काय ना? अरे तुला काय माहिती? तू एवढा गांजरा होता. हा तुला काय माहिती? डांगऱ्याने आधी केला ना वाटुळ. बाप्पा म्हणणं चाललं काय तुम्ही आधी? कशाचं काय केलंय? मोजून घ्या ना म्हणतोय त्यांना. तिला ती आपण बाय काय करू? मोजा आणू बरं का? वाद करण्यात काय उपयोग नसतो. चांगलेपणात वाईटपणा काय उपयोग आहे बरं? मग आता नाही नाही तू तसं म्हणतो. माझं दिसतं तोंड केलेलं ह्याची खोड दिसते का रे? हा म्हातारा झालाय तरी ह्याला अक्कल नाही. बांधा कोरीतो कुठं काय गवात टाकीन अलीकड. हा नाही नाही तसं नका करू. हे नाही का म्हातारी व्हायची? वाद करू नका. मी बाप उद्या मोजा बिजा आणू. तुझ्या पोटना आला माझा बोबाटा. उद्या मोजा आणून काय ते क्लिअर करून घेऊ. वाद करून काय होणार म्हणा. बरं ऐका बघा. 4 लोक तिकून बघत आहेत, हिकून 2 लोक बघत आहेत. आपली चौरा गेली करायली मला सांगा. चौ गेली का? मग ह्याला कळायला पाहिजे ना. हा ह्याला एवढी इज्जतीतला होता तर मग का नाही ह्यानी काय बांध टोकरी तो ह्यो. आपण काय ते बांधा तरी काय बांध आहे रे बंडू. काय आता ही झाड आले बांधाकडे जरा पण ती बघून पलीकड लावायला काय झालं? मग पलीकडेच लावायचं ना. अलीकडेच कस काय लावलं? कामगार लेकाला बोलून घे. त्याच्या लेकाला बोलून घे. मग ह्याला सांगते काय असतं ती. काय करा. अरे थांब थांब
माझा नवरा बेवडा आहे म्हणून हे तसं करतो ना. अरे मग नाही मग आता मी तरी काय करायचं सांग तूच. थांब ग होय असलं असतं काय कुठं तवा. तुम्ही बाई माणसं म्हणून बोलत नाही हा तुम्ही माझा नवरा बेवडा आहे म्हणून छानी उभ घेतली ना. उभ घ्यायचं नाही म्हणा. मग तात्याने डोकं देत असतं इकडे बांधाकडे म्हणून तुम्ही वाद खेळून काय होणार आहे आप्पा बरं. म्हणण्याचा ना वाद खेळून माझी. अरे तू तसं म्हणतो या म्हातारीने पहिल्यापासून इतका शिर भाजलं ही नको नको केले हे भाकर केली की म्हणायचं हेच नाही का चपातीच नाही केली चपाती केली की म्हणायचं मला हेच काय लवण ग मला काय नच कर. तू नांदलीस किती दिवस नांदले किती दिवस माझी राहिला तर किती दिवस कळायला लागलं किती व्हायला निघलात तुम्ही. मग एक दिवस एक जागा राहिली किती दिवस तुम्हाला. मग शिर भाजलं कमी नाही केलं. पांढरा बागडाच लागत होता डाग पडलेला पटत नव्हता लहेर भाजलं ह्या म्हातारीने नको नको केलंय मला. नाही किती दिवस ना एक जागा राहिलीस तू किती आठवडं. मोकर तुम्ही वाद करू नका काय का आपण उद्या काय ते तात्या बोलू दोन लोक बोलू पण मोकर तमाशा भावकीत ती करून दलिंदर नाही ना चांगलं. मी सांगतो सकाळ मी येतो लवकर 5 वाजता आणि समजून सांगतो पिऊ नका आजच्या दिवस हे बांधा क्लिअर करून घ्या म्हणून. त्याला इराणी मला मूठ ढोशील म्हणणं चाललं. तर तुम्ही वाद करता म्हणजे वाद करता. अरे तू तसं म्हणतो बांध राहिला कोणीकडे हे टोकरे पार इकडे आणलाय तो बांध तिकडे पलीकडे राहिला. बघायचं असतं म्हणा मला म्हणता एखाद्या मी आम्ही आहेच ना म्हणणं चाललं तुला काय म्हणून तू कालायचे काय जुरा नाही. ते आता जरी असलो तर लोकांचे वाद मिटायला जातोय मी वाद मिटायचा तर मला बी कळत आहे ना. काय म्हणती त्यो बी बेवडा चांगला नाही त्यो आमका नाही त्यो चांगला नाही मी चांगला नाही तू चांगला नाही ती पोरगी चांगली नाही ही किती चांगली एकटीच चांगली अख्खं गाव खराब. नाही हा हिनेच किती सोनं पावडर केली ही किती चांगली. ती काय असं होतं जरा नखरे बंद कर तू. काय उपयोग आहे काकू मोकार वाद करण्यात उपयोग नाही करत. तुला हाणायला 1 मिनिट नाही लागायचं. काय असतं माहिती काकू बरं का अरे केस जर केली ना तुझ्या नाका वाटला जाईन. हा मग त्याच्यामुळे तुझं एवढं चाललं ना. समजून घ्यायचं असतं म्हणा. लोक मला काय म्हणते तू लोकांचे वाद मिटत तुझ्या घरात वाद म्हणलं काय म्हणावं बरं. मग आता त्या डांगऱ्याला सांग समजून. तोंडाला केस झाली का नाही म्हणून तितकी फालफाल चालाय ना. आपण जाऊन द्या काकूच्या नका नाही लागू मी आपण उद्या काय ते मिटून टाकू उगा मोकार माझी घालता तुम्ही म्हण आता चला आपलं चला इकडं आपण तात्याची गाडी घेऊ जाऊन. मोकार काहीतरी नाही लागलं कशाला नखरे करायचे जास्त होय. त्याला वाटलं असेल की मी लय शहाणा आहे म्हणून चाललो एवढं घशात घातलं तरी त्याची समाधान नाही झाली आणि अजून ते तितकाच आहे. हा माणसाला काय हाय का नाही मग त्याला तसंच करावं लागत. तुला नाही बाय माहिती तू आजकाल आली म्हणून तुला सगळं कळत नाही.